नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले FY BCom 2020-21 या वर्षासाठी व्यावसायिक अर्थशास्त्र सूक्ष्म या विषयासंदर्भात शिकवणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रथम सत्र अभ्यासक्रम 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घेताना एकूण 3 प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर या विषयाचा विषय कोडसुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. तर या विषयाचा पेपर कोड 103 असा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण या प्रथम सत्रामध्ये 1 ते 3 प्रकरणाचा थोडक्यात मुद्देसूद चर्चा करणार आहोत. तर यामध्ये पहिलं प्रकरण व्यावसायिक अर्थशास्त्राची प्रस्तावना. तर व्यावसायिक अर्थशास्त्राची प्रस्तावना म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घ्यायची असेल तर आपल्याला प्रथमतः त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या संकल्पना काय आहेत, त्याचे स्वरूप, व्याप्ती, महत्त्व आणि मर्यादा या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. तर व्यावसायिक अर्थशास्त्रात त्याचे स्वरूप म्हणजे त्याच्यामध्ये आपण संसाधन वाटणी, विकल्पी पर्याय किंवा घटते सीमांतफल या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत. तर व्यावसायिक अर्थशास्त्राच्या स्वरूपावरूनच त्याची व्याप्ती समजून येते. म्हणजेच ठराविक व्यावसायिक घटकांशी हा अर्थशास्त्राचा संबंध प्रत्यक्ष पाहावयास मिळतो. म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार केला जात नाही, तर एखाद्या विशिष्ट व्यवसायात किंवा व्यवसाय संस्थेचा अभ्यास इथं केला जातो. त्याप्रमाणे या व्यवसाय संस्थांशी निगडीत असणाऱ्या विविध निर्णयांचा समावेश यामध्ये केला जातो. म्हणजेच ज्या काही अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडवण्याचे कार्यसुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्राला करावे लागते. म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती ही अनन्यसाधारण अशी पसरलेली आहे. तर त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, खर्च आणि उत्पादन विषयक स्पष्टीकरण, स्थूल अर्थशास्त्र, मागणीचे स्पष्टीकरण किंवा पूर्वानुमान, किंमत ठरवण्यासाठीचा निर्णय, भांडवलाचे नियोजन, नफ्याचे नियोजन, संशोधन, संख्याशास्त्र इत्यादीचे आपण व्याप्तीच्या स्वरूपामध्ये स्पष्टीकरण करणार आहोत. तर व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्वसुद्धा आपण इथं पाहणार आहोत. तर गुंतवणूक खर्च, लाभ विश्लेषण इत्यादी अचूक निर्णय घेण्यासाठी आपण इथं व्यवसाय अर्थशास्त्राचा अभ्यास करणार आहोत. तर अर्थशास्त्राच्या शाखांना जोडणारा दुवा म्हणून व्यावसायिक अर्थशास्त्र समजलं जातं. म्हणजेच अलीकडच्या दशकात सूक्ष्म अर्थशास्त्रीय साधनाचा उपयोग व्यावसायिक निर्णय प्रक्रियेमध्ये करू लागलेले आहेत. अर्थशास्त्राची व्यावसायिक अर्थशास्त्र ही शाखा वेगाने विकसित होत आहे. म्हणजेच या व्यावसायिक अर्थशास्त्राचे महत्त्व कशा पद्धतीनं अधिक स्पष्ट होऊ शकेल हे आपण या मुद्द्यांमध्ये स्पष्ट करणार आहोत. तर त्याच्या मर्यादासुद्धा आपण थोडक्यात सांगणार आहोत. तर मुद्दा दुसरा की सूक्ष्म आणि समग्र किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोघांमधील जो काही फरक आहे तो फरकसुद्धा आपण इथं पाहणार आहोत. तर पुढचा तिसरा मुद्दा आर्थिक विश्लेषणाची साधने. तर आर्थिक विश्लेषणाची जी काही साधने आहेत म्हणजेच अर्थशास्त्रामध्ये नियम, निरीक्षणे, प्रवृत्ती, सिद्धांताचा समावेश इत्यादीचा होतो. तर सिद्धांत, संकल्पना यातून सूचित होणारे जे काही अर्थ आहेत ते अर्थ शोधून काढण्याचा सैद्धांतिक विश्लेषणात प्रयत्न केला जातो. म्हणजेच कोणत्याही सिद्धांतात शब्दांनी वर्णन करून विधानाच्या स्वरूपात सांगता येते किंवा गणिती चिन्हाच्या साह्याने सूत्र स्वरूपात मांडता येते किंवा आलेखाच्या साह्याने व्यक्त करता येते. सूत्र, आलेख यांच्या मदतीने एखादा सिद्धांत थोडक्यात स्पष्ट करता येतो. या गोष्टींचा आपण अभ्यास इथं करणार आहोत. तर त्या आर्थिक विश्लेषणाची साधने फलन, संबंध, पत्रक, आलेख, समीकरणे इत्यादी गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर हे झालं आपलं पहिलं प्रकरण. तर त्या पहिल्या प्रकरणामध्ये पुढचा मुद्दा असा आहे की व्यवसाय संस्थेची ध्येय उद्दिष्टे
तर व्यवसाय संस्थेची जी काही ध्येय उद्दिष्टे आहेत ती कोणकोणते आहेत, त्यापैकी आर्थिक उद्दिष्टे कोणते आहेत, तर त्यामध्ये नफ्याचे महत्तमीकरण, भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण, व्यवस्थापन मोबदल्याचे महत्तमीकरण, व्यवसाय संस्थेची वृद्धी, विक्री महत्तमीकरण, दीर्घकालीन अस्तित्व, या सगळ्या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये व्यवसाय संस्थेची जी काही उद्दिष्टे आहेत ते आपण आर्थिक पाहिली, तर आर्थिकेतर जे काही ध्येय किंवा उद्दिष्टे आहेत त्या आर्थिकेतर उद्दिष्टामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. उदाहरणार्थ राजकीय शक्ती, सामाजिक जबाबदारी, कामगाराची सदिच्छा किंवा कामगाराच्या हिताचे रक्षण, या गोष्टींचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर हे झाले आपले प्रकरण पहिले. तर विद्यार्थ्यांनो, प्रकरण दुसऱ्यामध्ये मागणीचे विश्लेषण. तर मागणीचे विश्लेषण काय आहे, कशा पद्धतीनं, त्यामध्ये कोणकोणत्या सिद्धांताचा किंवा कोणकोणत्या मुद्द्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर त्यापैकी मागणीचे विश्लेषण म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, मागणीचे नियम कोणी मांडला, किंवा मागणीच्या निर्धारित घटक कोणते किंवा मागणीवर परिणाम करणारे घटक कोणते, या सर्व गोष्टींचा इथं आपण अभ्यास करणार आहोत. तर दुसरा मुद्दा असा आहे की मागणीची लवचिकता. तर मागणीची लवचिकता म्हणजे काय, तिच्या संकल्पना कोणत्या आहेत, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार कोणते आहेत, तिच्या लवचिकतेचे निर्धारक घटक कोणते आहेत, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण इथं करणार आहोत. पुढचा तिसरा मुद्दा असा आहे की उपभोक्ता वर्तन. तर उपभोक्ता वर्तन हे कशा पद्धतीचं असतं किंवा उपभोक्ता प्रवृत्ती म्हणजे काय, तिच्यामध्ये उपयोगिता आणि समृद्धी वक्र विश्लेषणाचा अभ्यास करणार आहोत. तर उपयोगिता म्हणजे काय, संकल्पना काय आहेत, वैशिष्ट्ये किंवा तिच्या सीमांत उपयोगितेचा नियम काय आहे, या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर समृद्धी वक्र विश्लेषण. तर समृद्धी वक्र विश्लेषणामध्ये समृद्धी वक्र विश्लेषणाची वैशिष्ट्ये, संकल्पना आणि समृद्धी वक्र विश्लेषणात्मक उपभोक्त्याचा समतोल कसा साधला जातो, दीर्घकालीन, अल्पकालीन, या गोष्टींचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर पुढचा मुद्दा असा आहे की मागणीचा अंदाज आणि पूर्व अंदाज. तर या प्रकरणामध्ये मागणीचा अंदाज म्हणजे काय किंवा मागणीच्या अंदाजाची उद्दिष्टे कोणती आहेत. बघा, विविध वस्तू उत्पादन करणाऱ्या उत्पादन संस्थांना भावी काळासाठी आपल्या उत्पादनाचे धोरण किंवा योजना निश्चित करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आपल्या वस्तूला किंवा भावी काळात काय मागणी असेल याचा अंदाज इथं करावा लागतो. म्हणजेच भविष्यकालीन मागणीसंबंधी केलेल्या अशा अंदाजालाच आपण काय म्हणत असतो, मागणीचा अंदाज. हे इथं आपण सविस्तर पाहणार आहोत. म्हणजेच कोणत्याही वस्तूच्या मागणीप्रमाणे लगेच उत्पादन करता येत नाही, कारण वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जमीन, इमारत, यंत्रसामग्री किंवा कच्चा माल अशा विविध गोष्टींची गरज असते. ही सर्व गोष्टींसाठी काही कालावधी लागतो. म्हणून भविष्यकाळासाठी मागणीचा अंदाज घेऊनच उद्योजक उत्पादन करतो आणि यशस्वी होतो. म्हणून मागणीच्या शास्त्रशुद्धरित्या जे काही पूर्व अंदाज घेणे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे कसे आहे हे आपण इथं पाहणार आहोत. तर मागणीच्या अंदाजाचा अर्थ किंवा त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, मागणीच्या अंदाजाचे प्रकार कोणते आहेत, या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर पुढचा मुद्दा असा आहे की मागणीच्या वर्णनात्मक विश्लेषण. तर मागणीचे वर्णनात्मक विश्लेषणामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा पद्धती आहेत. तर याच्यामध्ये प्रत्यक्ष पद्धतीमध्ये उपभोक्ता सर्वेक्षण या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर प्रत्यक्ष पद्धतीमध्ये तज्ज्ञांचे मत काय आहे या गोष्टींचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तिसरा मुद्दा असा आहे की बाजार परिस्थितीचे नियंत्रण किंवा त्यालाच आपण रूपानुकल्पना असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष पद्धतीचा आपण या मुद्द्यांद्वारे सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर अप्रत्यक्ष पद्धत काय आहे, तर त्या अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये कोणकोणते मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. उदाहरणार्थ साधे सहसंबंध किंवा प्रक्षेपणाच्या प्रवृत्ती, या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. तर
हे झाले आपले प्रकरण दुसरे. आता विद्यार्थ्यांनो, प्रकरण तिसरं, याच्यामध्ये आपण उत्पादन आणि खर्च या गोष्टींचं विश्लेषण करणार आहोत. तर उत्पादन आणि खर्च याच्यामध्ये आपण ज्यावेळेस उत्पादन कोणत्याही वस्तूचे बाजारात विकण्याच्या उद्देशाने कोण करत असतो? वस्तूचं उत्पादन हा उत्पादक करत असतो. म्हणजेच उत्पादक वस्तू निर्माण करून त्या बाजारात विक्रीसाठी आणतो तेव्हा त्यांना पुरवठ्याचे स्वरूप येते. म्हणजे साठा आणि पुरवठा यात फरक आहे. साठा म्हणजे काय की अत्यल्प सूचनेने बाजारात विक्रीसाठी आणू शकेल असे वस्तूचे नग, आणि पुरवठा म्हणजे बाजारात प्रत्यक्ष विक्री करण्यासाठी आणलेले नग. म्हणजे त्यामध्ये नाशवंत वस्तूच्या बाबतीत साठा आणि पुरवठा एकच असू शकतो, परंतु टिकाऊ वस्तूंच्या बाबतीत साठा आणि पुरवठा यात फरक असतो. म्हणजेच उत्पादन आणि पुरवठा यात फरक आहे. तर कोणत्याही वस्तूचा पुरवठा उत्पादनापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो. बाजारात वस्तूला योग्य किंमत नसेल तर उत्पादक उत्पादनापैकी थोडी नगसंख्या विक्रीसाठी उपलब्ध करतो. म्हणजेच उत्पादनापेक्षा पुरवठा कमी राहतो. याउलट वस्तूला बाजारात चांगली किंमत मिळत असते, तर उत्पादक अधिक पूर्वीच्या वस्तूच्या साठाही विक्रीसाठी उपलब्ध करून देतो. म्हणजेच उत्पादनापेक्षा पुरवठा जास्त राहतो आणि उत्पादक स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादनाचा काही भाग राखून ठेवतो. म्हणजेच तेव्हा उत्पादनापेक्षा पुरवठा हा कमी राहतो. म्हणजेच उत्पादन आणि खर्च विश्लेषण या गोष्टी आपण कशा पद्धतीनं अभ्यासणार आहोत हे या प्रकरणात आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा असा आहे की उत्पादन फलनाचा अर्थ. तर उत्पादन फलनाचा अर्थ किंवा त्याची व्याख्या, त्याच्या संकल्पना काय आहेत या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर दुसरा मुद्दा असा आहे की बदलत्या प्रमाणाचा नियम. तर त्या बदलत्या प्रमाणाचा नियम हा म्हणजे एक घटकाच्या बदलामुळे उत्पादनावर काय परिणाम होतो हे समजण्यासाठी आपण इथं उत्पादन प्रमाणाचा नियम हा 3 अवस्थेद्वारे विभाजित केलेला आहे. तर त्या 3 अवस्था कोणत्या, या 3 अवस्था आपण इथं सविस्तर पाहणार आहोत. तर पुढचा मुद्दा असा आहे की उत्पादन फल नियम म्हणजे बदलत्या प्रमाणाचा नियम म्हणजे सिद्धांत याच्या 3 अवस्था, आणि प्रमाण फल नियम म्हणजे सिद्धांत याच्याही 3 अवस्था. तरी हे जे अवस्था आहेत, तर या अवस्था पहिली, दुसरी, तिसरी किंवा शास्त्रज्ञांना ज्या अवस्था आधुनिकरित्या संशोधन करून जे काही सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेत त्यांचे मत कशा पद्धतीनं आपण अभ्यासणार आहोत हे या सिद्धांताद्वारे स्पष्ट करता येते. तर मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बचती आणि फायदे तोटे किंवा मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या बचती अंतर्गत आणि बहिर्गत या गोष्टीमध्ये आपण विविध प्रकारचे अंतर्गत आणि बहिर्गत म्हणजे अंतर्गत बचती आणि बहिर्गत बचती किंवा अंतर्गत फायदे तोटे किंवा बहिर्गत फायदे तोटे या गोष्टींचा उत्पादनाच्या वाढीवर कशा पद्धतीनं परिणाम होतो या गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. तर मोठ्या प्रमाणावर उत्पादनाच्या म्हणजे अंतर्गत आणि बहिर्गत मितव्ययता. तर व्यवसाय संस्थांना या उद्योगधंद्याच्या आकारमानात जसे काही फायदे मिळतात तसे तोटेही मिळतात. म्हणजे ज्या तोट्यांना अपव्यय किंवा आपण त्याला तोटे म्हणतो या दोन्ही घटकांचा सविस्तर आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर त्याच्यामध्ये विश्लेषीकरणाचे तोटे, इंधनशक्तीचे तोटे किंवा सातत्यापासूनचे तोटे, व्यवस्थापकीय तोटे अशा पद्धतीचे तोटे आपण इथं अभ्यासणार आहोत. आणि बहिर्गत तोटे म्हणजे जे काही बाजार व तांत्रिक माहिती आणि स्थानिकीकरणामुळे किंवा केंद्रीकरणामुळे जे काही होणारे बचती आहेत किंवा त्याचे काय म्हणतात मितव्ययता या गोष्टी आहेत ते आपण इथं अभ्यासणार आहोत. तर ते पुढचा मुद्दा असा आहे की खर्च विश्लेषण. तर
खर्च विश्लेषण आपण पाहताना विद्यार्थ्यांना एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की खर्च म्हणजे उत्पादन खर्च फलन उत्पादन संस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते, कारण महत्तम नफा हे प्रत्येक उत्पादन संस्थेचे प्रधान उद्दिष्ट असते. तर उत्पादन कार्यात मदत करणाऱ्या विविध उत्पादन साधनावर जो खर्च करतो त्यालाच उत्पादन खर्च म्हणतो. म्हणजेच बघा, उत्पादन खर्चात वस्तू निर्मितीवर झालेला प्रत्यक्ष खर्च महत्त्वाचा असतोच, पण त्याबरोबर काही प्रत्यक्ष खर्चही विचारात घेणं आवश्यक असतं. उत्पादन खर्च हा वस्तूच्या किंमत निश्चितीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कसा आहे, कारण वस्तूची किंमत किती ठरेल हे उत्पादन खर्चावरून ठरत असते. म्हणजेच पुरवठ्याच्या बाजूने वस्तूच्या उत्पादन खर्चाचा महत्त्वाचा असतो, तसंच वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या उत्पादन खर्चावरही अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे उत्पादन विषयक विविध निर्णय घेताना उत्पादन खर्चाचे विविध प्रकार लक्षात घ्यावे लागतात. तर हे आपण विविध प्रकार कोणकोणते आहेत त्यापैकी एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च, वैयक्तिक संधी खर्च किंवा त्याला आपण वैकल्पिक संधी खर्च, आर्थिक खर्च, लेखा खर्च या सर्व खर्च विश्लेषणात सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर खर्चामध्ये दुसरा पॉईंट असा आहे की खर्च वक्राची प्रवृत्ती. तर खर्च वक्राची प्रवृत्ती ही अल्पकालीन आणि दीर्घकालीन कशा पद्धतीनं, तर अल्पकालामध्ये कोणकोणते बदल घडून येतात, दीर्घकालामध्ये कोणकोणते बदल घडून येतात, या गोष्टींचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. तर हे झालं आपलं तिसरं प्रकरण. तर विद्यार्थ्यांनो, आपले प्रथम सत्र 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये 1 ते 3 प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर आपण इथं थांबूयात आणि पुढचा व्हिडिओसाठी तुम्हाला सूचना येतील त्यावेळेस तुम्ही तो पाहावा. थँक्यू.